डॉक्टरांच्या समोर जोडपं बसलं होतं. डॉक्टर, आम्हाला मुलगी नको आहे, होणाऱ्या बाळाचे बाबा बोलले. तुम्हाला कसं कळलं मुलगीच आहे म्हणून? डॉक्टरांनी विचारले. तुम्ही टेस्ट करायला नकार दिलात. मग आम्ही शेजारच्या राज्यातील सोनोग्राफी सेंटरवरच टेस्ट करून आलो, बाळाचे बाबा डॉक्टरांना बोलले. मग तिथंच का केलं नाही ऑपरेशन? डॉक्टर त्यांना म्हणाले. तिथं सोय नव्हती. त्यांनी दिला होता पत्ता एका डॉक्टरांचा, पण त्यांची फी खूपच जास्त वाटली. मग म्हटलं की तुम्ही ओळखीचे आहात, लाखाऐवजी हजारात काम होईल. बाळाचे बाबा निर्विकारपणे बोलले. मी काही कसाही वाटलो काय तुम्हाला? डॉक्टर संयम ठेवत पुढे म्हणाले. अहो, तुम्हाला पहिली मुलगीच आहे. इतका वेळ गप्प बसलेली बाळाची आई म्हणाली, म्हणून तर दुसरी मुलगी नको आहे आम्हाला, दुसरा मुलगाच हवा आहे. 2 मुली नको आहेत आम्हाला. डॉक्टरांनी आईच्या मांडीवर बसलेली त्या पहिल्या मुलीकडे पाहिलं. निरागस, निष्पाप, बोलके डोळे, हसरा चेहरा. नजरानजर होताच ती बाहुली डॉक्टरांकडे झेपावली. त्या चिमण्या जीवाला डॉक्टरांनी कवेत घेतलं. डॉक्टर काही बोलत नाहीत हे बघून मुलीचे बाबा म्हणाले, फी व्यवस्थित देऊ आम्ही, शिवाय ही बातमी कुठेही लीक होणार नाही याची खात्री आहे. डॉक्टरांचे डोळे आता लखाकले. होणाऱ्या बाळाच्या आईबाबांना ते म्हणाले, तुमचा विचार पक्का आहे? तुम्हाला खरंच 2 मुली नको आहेत? परत विचार करा. मुलीचे बाबा म्हणाले, पक्का आहे विचार, 2 मुली नको आहेत आम्हाला. ठीक आहे, तर मग आपण आईच्या पोटातली मुलगी राहू देऊ. या पहिल्या मुलीला मी मारून टाकतो, म्हणजे तुम्हाला एकच मुलगी राहील. असं म्हणत डॉक्टरांनी टेबलवरची सुरी उचलून त्या पहिल्या मुलीच्या गळ्याला लावली आणि त्या मुलीची आई मोठ्यांदा किंचाळली. थांबा डॉक्टर, काय करताय तुम्ही? डॉक्टर आहात का कसाही? डॉक्टर शांतपणे मंद हसत दोघा आईबाबाकडे बघत होते. निष्पाप बाहुली हसत खेळत होती. 2च क्षण शांततेत गेले. 2च अन आईबाबांच्या लक्षात सारा प्रकार आला. ते भयानक खजील झाले. इतकंच म्हणाले, आम्हाला माफ करा डॉक्टर, आम्ही कसाही व्हायला निघालो होतो, आमची चूक आम्हाला कळाली. ते जोडपं कडेवरच्या आणि पोटातल्या आपल्या दोन्ही राजकन्यासह केबिनमधून बाहेर पडते झाले. ते बाहेर पडत असताना डॉक्टर म्हणाले, आणखी एक सांगायचं राहिलंय, आणि तेही तुम्हाला सांगायचं कारण असे की मला तुमचा निर्णय बदलल्याची मनोमन खात्री झाली. म्हणून आमच्या व्यवसायात देखील काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत. हे दुर्दैव आहे, पण ते इतक्या निच्चर थराला गेले आहेत की सोनोग्राफीतील मुलाचा गर्भ दिसत असूनही पैशासाठी तो मुलीचा आहे असे तुम्हाला सांगितले आहे. आता मात्र आईबाबाच्या पायाखालची जमीनच सरकली होती.